चौथा, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आहेत. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. मग हळू असे बदल होत 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 कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढच्या पिढ्यांमध्ये आनुवंशिकता म्हणून दिसायला लागतात. मग मूळ प्राणीजातीपेक्षा वेगळी अशी एक नवीन प्रजाती उदयाला येते. तिच्यामध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. मग काही वेळेला मूळ प्राणीजात नष्ट पावते आणि एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात. ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी. पर्यावरणात बदल तर नेहमीच होत असतात. ज्या प्रजाती या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यात यशस्वी ठरतात त्या टिकून राहतात आणि ज्या प्रजाती हे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. तुम्हाला माहितीये की पूर्वी पृथ्वीवर डायनोसोर या नावाची एक महाकाय प्रजाती होती. अचानक ही प्रजाती नष्ट झाली. का नष्ट झाली असेल? तर बहुधा अचानक आलेलं निसर्गातलं संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल. पंख असलेल्या डायनासोरचे जे अश्मीभूत अवशेष मिळाले त्यावरून 2 पायावर चालणाऱ्या आणि पंख असलेल्या डायनासोरच्या प्रजातीमध्ये उत्क्रांती झाली आणि त्यापासून काही पक्षी निर्माण झाले असंही मानलं जातं. सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली. मग त्यापासून हळूहळू बहुपेशीय म्हणजे अनेक पेशी असलेले सजीव निर्माण होत गेले. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे हे टप्पे याप्रमाणे आहेत. 1. अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव, उदाहरणार्थ गोगलगाय. 2. पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. यामध्ये जलचर म्हणजे मासा, उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन दोन्हीकडे वावरणारे म्हणजे बेडूक. मग पक्षी वर्ग खार, सरपटणारे प्राणी साप, सस्तन प्राणी गाय अशा प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. यापैकी पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिलाची वाढ पूर्ण झाली की आईनं त्या पिलाला जन्म देणं आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगावरच्या दुधावर त्या पिल्लाचं पोषण होणं हे सस्तन प्राण्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अपवाद आहे बदक चोचा म्हणजे प्लॅटिपस आणि मुंगी खाऊ म्हणजे अँट ईटर. हे प्राणी सस्तन आहेत पण तरी ते अंडी घालतात. यानंतर मानव सदृश्य वानर. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर म्हणजेच एप वानर. या वानरांच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता आणि म्हणून जे झाडावरच कायम राहत गेले ते वानर स्वरूपच राहिले. पण काही प्रजाती झाडावर न वावरता त्या जमिनीवर वावरायला लागल्या. त्या प्रजाती जास्त उत्क्रांत होत गेल्या आणि त्यापासून मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे पहिल्यांदा आफ्रिका खंडात घडलं. हा मानव म्हणजेच आदी मानव. आदी म्हणजे सुरुवातीचा म्हणजेच प्रारंभीचा.